तुम्हाला सक्सेसफुल राहण्यासाठी स्वतःला अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस तरच तुम्हाला सक्सेस मिळेल. नमस्कार मित्रांनो, मराठी पॉडकास्ट पुष्पच्या या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे आपलं आरोग्य. आपलं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर आपण येणाऱ्या सगळ्या चिंता फेस करू शकतो किंवा आयुष्य आपलं आनंदानं व्यतीत करू शकतो. तर अशा या आवश्यक घटकाचा एक भाग ते म्हणजे फिजिओथेरपी. आज या फिजिओथेरपी विभागाविषयी किंवा या सेक्टरविषयी आपण माहिती घेणार आहोत. आज आपल्यासोबत याविषयी गप्पा मारण्यासाठी उपलब्ध आहेत त्या डॉक्टर मयुरी अगरवाल. नमस्कार मॅम, आपलं मराठी पॉडकास्ट पुष्पवर मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सो मच ओमकार. मयुरी मॅम, तुम्ही फिजिओथेरपी याविषयी कुठल्या कुठल्या डिग्री घेतलेल्या आहेत किंवा त्याचा अभ्यास तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमार्फत केला? ह्याचं कसं असतं ना ओमकार, की एकतर सगळ्यात पहिले तुम्हाला UG करायला लागतं. अंडर ग्रॅज्युएशन डिग्री झालं की MPTH BPTH बॅचलर ऑफ फिजिओथेरपी असं म्हणतात. तर ते मी MUHS नाशिक ह्या युनिव्हर्सिटीच्या अंडर केलं आहे आणि लातूरच्या MIT कॉलेजला घेतलं आहे. त्यानंतर पुढे ऑप्शन्स असतात की तुम्ही मास्टर्स करू शकता, जे मी केलेलं आहे. मास्टर्समध्ये पण तुम्हाला स्पोर्ट्स फिजिओ आहे, ऑर्थोपेडिक्स आहे, त्यानंतर न्यूरो आहे, त्यानंतर रेस्पिरेटरी आणि हार्ट रिलेटेड आहे. सो असे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. CBR आहे, त्यापैकी मी न्यूरोसायन्समध्ये माझं स्पेशलायझेशन केलेलं आहे आणि जे की मी अगेन MUHS नाशिक युनिव्हर्सिटीतच केलं आहे, पण नगरच्या विखे पाटील कॉलेजमध्ये केलेलं आहे, जे की 3 वर्षाचं होतं आणि UG जे आहे ते 4.5 वर्षाचं असतं. फिजिओथेरपी आपल्याकडे आत्ता बऱ्यापैकी इंट्रोड्यूस व्हायला लागली आहे असं आपण म्हणू शकतो. तर ते फिजिओथेरपीचं नक्की काय रोल प्ले करतं आणि त्यामध्ये सुद्धा न्यूरोसायन्स हे किती महत्त्वाचा घटक आहे किंवा काय रोल प्ले करतं? बेसिकली कसं आहे ना, की फिजिओथेरपी जसं तू म्हटलास की आत्ता म्हणजे लोकांचा जो अवेअरनेस आहे फिजिओथेरपीसाठीचा तो आता जास्त वाढायला लागला आणि स्पेशली पुणे मुंबईसारख्या मोठ्या सिटीजमध्ये हा जो अवेअरनेस आहे तो बऱ्यापैकी आहे. अजूनही मात्र जे लहान गाव असतील किंवा लहान शहरं असतील तिथे पाहिजे तसा अजून अवेअरनेस नाही आहे. सो फिजिओथेरपीचा रोल असा असतो की ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी जर आपण बघितलं तर त्यामध्ये कुठली सर्जरी झाली असेल, फ्रॅक्चरची केस असेल किंवा टिअर असतील, लिगामेंट टिअर असेल, मसल टिअर असेल किंवा कुठलाही जॉईंट पेन असेल, तर ह्या सगळ्याशी रिलेटेड रिहॅबिलिटेशन असतं. फिजिओथेरपीमध्ये मेनली जे आहे ते रिहॅब असतं. म्हणजे सर्जननी त्यांचं काम केलं आहे, फ्रॅक्चर आहे, सर्जननी ते फिक्स केलं आहे सर्जरी करून किंवा POP कास्टनी, तर त्यानंतर आमचा रोल स्टार्ट होतो. फिजिओथेरपीचा रोल स्टार्ट होतो की त्यानंतर जे काही मसल्समध्ये अकडण असते किंवा त्याला रिलीफ करण्यासाठी पेन असतो, स्वेलिंग असतं, मूवमेंट्स रेस्ट्रिक्ट झालेले असतात, तर जॉईंटला फ्री करणं, मूवमेंट्सला परत गेन करणं हे आमचा रोल आहे. आणि जसं तू न्यूरोबद्दल विचारलं की न्यूरोसायन्स म्हणजे असं असतं की त्यामध्ये न्यूरो रिलेटेड केसेस जसं की स्ट्रोकचे पेशंट असतील ज्यांना की हेमिप्लेजिया झालेला असतो, ज्याला आपण सामान्य भाषेत पॅरालिसिस असं म्हणतो. चेहऱ्याचा पॅरालिसिस झालेले बरेच लोक तू ऐकले असशील किंवा बघितले असशील. त्यानंतर काही लहान मुलं असतात जे जन्मतःच अपंग असतात. त्यातलं कॉमन म्हणजे सेरेब्रल पॅल्सी तू ऐकलं असशील कदाचित. डाऊन सिंड्रोम ही पण एक खूप कॉमन केस आहे की जी खूप कॉमनली बघायला मिळते. तर ह्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या न्यूरोच्या अंडर येतात, न्यूरोसायन्सच्या. तर ह्या सगळ्यांचं रिहॅबिलिटेशन करणं हे मोस्टली न्यूरो फिजिओथेरपिस्टचं काम आहे. क्रिकेटर्स किंवा कोणतेही स्पोर्ट्स प्लेयर ज्यावेळी प्ले करत असतात त्यावेळी त्यांच्यासोबत एक फिजिओथेरपिस्ट नेहमी कॅरी केलेला असतो, त्यांच्या टीममध्ये असतो. तर त्याचा काय रोल असतो किंवा स्पोर्ट्स फिजिओथेरपी याचा किती स्कोप आहे किंवा या एकंदरीत या फिजिओथेरपी क्षेत्रामध्ये काय स्कोप आहे करिअरसाठी? ओके, पर्टिक्युलरली आता जसं तू स्पोर्ट्सविषयी विचारतोय तर स्पोर्ट्स फिजिओ
जर कुणी व्हायची इच्छा ठेवत असेल तर त्याला स्पोर्ट्समध्ये स्पेशलायझेशन मास्टर्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा तुम्ही त्यात मास्टर्स केलं आणि तुमचा बऱ्यापैकी एक्सपिरियन्स गेन झाला की मग तुम्ही वेगवेगळ्या टीमसोबत स्टेट लेवलला असेल, नॅशनल लेवलला असेल, इंटरनॅशनल लेवलला असेल, क्रिकेटच म्हणून आहे, आता क्रिकेट आपल्या भारतात फेमस आहे म्हणून, पण प्रत्येकच स्पोर्ट्समध्ये फिजिओचा जो रोल आहे तो खूप क्रुशियल आहे. कारण काय असतं की स्पोर्ट्समध्ये इंजुरी होणं खूप साहजिक असतं आणि इंजुरी झाल्यानंतर काही इंजुरीज अशा असतात की त्या झाल्या तर प्लेयर जो आहे तो लगेचच खेळू नाही शकत आणि काही इंजुरीज अशा असतात की त्या टेम्पररी लगेचच फिक्स करून आणि परत सेम मॅचमध्ये कंटिन्यू करता येऊ शकतं. तर हे सगळं बघणं हे फिजिओचं काम आहे. अदर दॅन स्पोर्ट्स फिजिओथेरपी, अदर दॅन काय स्कोप्स या करिअरमध्ये आपल्याला पाहायला भेटतात? कॅरियरचं विचारशील तर जसं की आता हे एक पॅरामेडिक क्षेत्र आहे, ठीक आहे. तर ऑब्व्हियसली क्लिनिकल प्रॅक्टिस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. क्लिनिकल प्रॅक्टिस त्यानंतर म्हणजे तुम्ही स्वतःचं क्लिनिक स्टार्ट करू शकता आणि मोठ्या शहरांमध्ये पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये जे काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता, स्वतःचं क्लिनिक स्टार्ट करू शकता. किंवा अजून एक आहे की ॲकॅडेमिक्समध्ये, म्हणजे तुम्हाला जर ॲकॅडेमिक्समध्ये ॲज अ प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसरमध्ये जर इंटरेस्ट असेल तर त्यासाठी तुम्हाला मास्टर्स करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर क्लिनिकल प्रॅक्टिस करायची आहे प्युअरली तर तुम्ही मास्टर्स नाही केलं तरी चालेल, पण जर तुम्हाला ॲकॅडेमिक्समध्ये एंटर करायचं आहे, ॲज अ प्रोफेसर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तर तुम्हाला मास्टर्स घेणं आणि मी तर म्हणेन त्याही पुढे जाऊन PhD करणं खूप गरजेचं आहे. अजून एक मला हे सांगायचं की ANC PNC अँटीनेटल आणि पोस्टनेटल किंवा प्रीनेटल, तर हे काय असतं की जेव्हा एखादी बाई गरोदर असते तर तिच्या गरोदरपणात, तिच्या लेबरच्या वेळेला, डिलेवरीच्या वेळेला आणि तिचं डिलेवरी झाल्यानंतर तिला परत कारण काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये मसल्स खूप रिलॅक्स झालेले असतात, ॲबडॉमिनल मसल्सचा टोन गेलेला असतो. त्यानंतर आपण बघतो की डिलेवरी झाल्यावर बायकांना बॅक पेन होणं किंवा त्यांचं पोट सुटणं हे खूप कॉमन आहे. तर ह्या सगळ्यासाठी म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी की हे सगळं अवॉइड करण्यासाठी की बॅक पेन होऊ नये किंवा ओव्हरऑल त्यांचं हेल्थ चांगलं राहावं यासाठी अँटीनेटल एक्सरसाइजेस असतात, फिजिओथेरपी असते. आणि तसंच डिलेवरी झाल्यानंतर परत त्यांना त्यांच्या पूर्वीच्या फिजिकमध्ये आणण्यासाठी परत फिजिओथेरपीचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. तर करिअर वाईज बघायला गेलं तर खूप स्कोप आहे, खूप वेग आहे, तुम्ही कुठलाही ऑप्शन निवडू शकता. या क्षेत्राकडं किंवा मेडिकलमध्येच यायचं ही तुमची लहानपणापासूनची इच्छा होती की दुसरं कुठलं क्षेत्र तुम्ही त्यावेळेस पाहत होता? ॲक्च्युली ह्याची खूप एक म्हणजे फनी इन्सिडेंट्स आहे असं म्हणेल मी. कारण लहान असताना आपण सगळेच, मला वाटतं की प्रत्येक टप्प्यावरती आपले जे एम आहेत ते बदलत असतात. खरं सांगायचं म्हणजे मला लहानपणापासून ॲक्टिंगची आवड होती आणि मी नेहमी माझ्या पप्पांना म्हणायचे की मला ॲक्टर व्हायचं आहे. पण कुठे ना कुठे एक माइंडसेट होता त्या काळात की ॲक्टिंगचं क्षेत्र मुलींसाठी सेफ नाही आहे किंवा व्हॉट पण म्हणजे तो जो काही थॉट होता तो तिकडेच कॅन्सल झाला इन शॉर्ट. मग नंतर एक फॅड होतं की मला इंजिनिअरिंगच करायचं आहे. सो 11th-12thला मी मॅथ्सवरती फोकस केला आणि मला माहिती होतं की माझं मॅथ्स खूप वीक आहे आणि माझे पप्पा नेहमी सांगायचे की तुझं मॅथ्स वीक आहे तर तू, आणि मला वाटतं की तू मेडिकलमध्ये करू शकतेस. पण तो एक हट्ट होता माझा की नाही मला इंजिनिअरिंगच करायचं. मग मॅथ्सचं सॉल्व करत असताना रडायला यायचं, जमायचं नाही, पण तो एक हट्ट होता की नाही मी इंजिनिअरिंगकडेच वळणार आहे. पण झालं असं की CET देत असताना मी बायोलॉजी आणि मॅथ्स दोन्हीची दिली होती आणि बायोलॉजीचा अजिबात अभ्यास न करता सुद्धा स्कोअर मॅथ्सपेक्षा जास्त आला. तर मग त्यावेळेला मी ठरवलं की ठीक आहे मी मेडिकललाच वळणार आहे. पण मग त्यावेळेला असं होतं की जसा स्कोअर पाहिजे होता MBBSसाठी किंवा BDSसाठी जर ॲडमिशन घ्यायचं झालं तेवढा स्कोअर माझा नव्हता. सो माझ्या घरच्यांची इच्छा होती की मी रिपीट करावं CET. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट मला फिजिक्सची खूप भीती वाटायची आणि त्यासाठी रिपीट करणं हे मला म्हणजे मान्यच नव्हतं की मी रिपीट नाहीच करणार आहे. मग मी परभणीला बिलॉंग करते, मराठवाड्यातलं एक शहर आहे.
तर तिथून मी बिलॉंग करते. तर तिथे त्या काळात म्हणजे जेव्हा माझं 11-12 झालं तेव्हा एक फिजिओथेरपिस्ट खूप नावाजले होते, डॉक्टर निखिल केंद्रेकर म्हणून. मग मी त्यांच्याकडे गायडन्ससाठी गेले की हे क्षेत्र कसं आहे आणि मी हे पुढे निवडू का, आणि त्यांनी मला खूप छान गायडन्स दिला आणि मग तिथून मी ठरवलं की मी फिजिओथेरपीकडे वळायचं आहे म्हणून. ओके, पण आता तुम्ही मेन्शन केलं मॅम की ॲक्टिंग तुम्हाला खूप आवडत होती किंवा ॲक्टर व्हायचं होतं, तर मग आता फिजिओथेरपी झालं, सगळं सेट झालं, मग आता तुम्ही ॲक्टिंगकडे पाहता का किंवा फिजिओथेरपी अदर दॅन फिजिओथेरपी तुम्ही काय करता? हो नक्कीच. म्हणजे ॲज अ हॉबी मी ॲक्टिंग करते नक्कीच. नाटकात वगैरे मी काम केलंच आहे आणि तुला माहितीच आहे ते. आणि त्या व्यतिरिक्त मी थोडंफार स्टेज परफॉर्मन्सेस म्हणजे प्रोग्राम्स होस्ट करणं हे सुद्धा मी करत असते, कारण वक्तृत्व आणि होस्टिंग हे माझं नेहमीच पॅशन राहिलं आहे. सो कुठे ना कुठे मी थोडंफार त्याकडे पण लक्ष देत असते. वक्तृत्वाचा बऱ्यापैकी मला वाटतं पेशंटशी कम्युनिकेट करताना तुम्हाला फायदा होतो का? हो हो नक्कीच होतो. आणि मी हे नक्की सांगेन की पेशंटशी तुम्ही कसं बोलताय ह्याच्यावरती खूप डिपेंड करतं की पेशंट तुमच्याकडे परत येणार की नाही. कारण पेशंटला तुमच्याशी बोलल्यानंतर पेशंटला 50% रिलीफ मिळत असतं जो काही प्रॉब्लेम आहे. सो नक्कीच हे कम्युनिकेशन स्किल किंवा वक्तृत्वाचं जे स्किल आहे ते खूप उपयोगी पडतं. मॅम, तुम्ही आत्ता मेन्शन केलं की तुम्ही आता ॲक्टिंग पण करता, वक्तृत्व पण करता, पण हे करत असताना आता तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस पण मला वाटतं करत आहात, तर हे मॅनेज कसं करता? सगळ्यात मेन जे आहे की ते करिअरच असतं ऑब्व्हियसली. हॉबी म्हणून त्यासाठी पण थोडा वेळ मी काढते नक्कीच, पण ॲज अ करिअर मी क्लिनिकल प्रॅक्टिस करते. माझं स्वतःचं क्लिनिक आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम मी त्यालाच देते. आणि मग उरलेल्या वेळात मी ह्यासाठीही म्हणजे जसं ॲक्टिंग झालं किंवा होस्टिंग किंवा माझी जी काही हॉबी आहे त्यासाठी पण वेळ काढते. त्यासोबतच घरासाठी पण वेळ काढत असते. सो होतं, स्मूथली मॅनेज होतं, करायचं म्हटलं तर होतं. पण हे क्षेत्र मेडिकल असल्यामुळं आता बऱ्याचशा केसेस अशा असतील की ज्यात कदाचित पाहिलेल्या नसतील किंवा अचानक नवीन येणाऱ्या केसेस असतील, मग त्याला कुठेतरी अप टू डेट तुम्हाला राहावं लागतं की परत सगळा स्टडी त्याविषयी करावा लागतो? इव्हन म्हणजे मी तर असं म्हणेन की नवीन केस आल्यानंतर नक्कीच, म्हणजे जी केस तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या काळात बघितली नसेल, तुमच्या कॉलेज लाईफमध्ये कदाचित बघितली नसेल, आणि अशी एखादी केस आली तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या सिनियर्सशी किंवा तुमच्या प्रोफेसरशी नक्कीच कन्सल्ट केलं पाहिजे की अशी अशी केस आहे, व्हॉट शुड आय डू. आणि वाचन करणं नक्कीच गरजेचं आहे. पण त्यासोबतच मी तर हे म्हणेन की बऱ्याचदा असं होतं की आता हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला स्वतःला अपडेट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एखादी नेहमीची केस असेल, आता समजा नी पेन किंवा नीचा जो आर्थरायटिस आहे हे खूप कॉमन आहे, आणि अशी एखादी केस आली तर ह्यासाठी मी कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट पण निवडू शकते किंवा मी स्वतःला अपडेट करून जे काही नवीन नवीन टेक्निक्स आहेत. कारण की क्षेत्र, मेडिकलचं क्षेत्र असं आहे किंवा कुठलंही क्षेत्र असं आहे की प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन येत आहे. नवीन स्टडीज होत असतात, रिसर्च होत असतात. मग त्या स्टडीजमध्ये असं कळतं की आधीच्या ट्रीटमेंटपेक्षा ही ट्रीटमेंट जास्त इफेक्टिव्ह आहे. सो स्वतःला अपडेट ठेवणं, नवीन नवीन गोष्टी शिकणं आणि त्या अप्लाय करणं पेशंट्सवरती हे खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही मेन्शन केलं की नवीन नवीन गोष्टी नेहमी येत असतात, तर मग प्रॅक्टिस करताना तुम्हाला त्या इन्क्लूड कशा कराव्या लागतात, किंवा एकंदरीत आपण पाहिलं तर प्रॅक्टिस करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश असतो? जसं तुम्ही मेन्शन केलं की कम्युनिकेशननी जवळजवळ 50% रिलीफ पेशंटला मिळतो. यासोबत अजून कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रॅक्टिसमध्ये इन्व्हॉल्व असतात? सगळ्यात मेन जे आहे ते तुमचं बेसिक नॉलेज, जे तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या काळात, स्टडीच्या काळात शिकत असता. त्याशिवाय जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये घुसता तर स्वतःला अपडेट करण्याचे काही मार्ग असतात. जसं की कॉन्फरन्सेस होत असतात, त्यामध्ये वेगवेगळ्या रिसर्च करून लोक येत असतात, स्वतःचे स्टडी पेपर्स प्रेझेंट करतात. तर नक्कीच त्यातून खूप शिकायला मिळतं. त्यानंतर बरेचसे स्टडी पेपर्स तुम्हाला ऑनलाईन गुगलवरती किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती अवेलेबल असतात. सो यू नीड टू गो थ्रू दॅट टू सी की काय अपडेट्स आहेत. मग बऱ्याचशा टेक्निक्स अशा आहेत की ज्या तुम्ही फक्त रीड करून नाहीच शिकू शकत. मग त्यासाठी तुम्हाला वर्कशॉप्स अटेंड करावे लागतात. काही दिवसांचे, काही वर्कशॉप्स 2 दिवसाचे, काही 5 दिवसाचे, काही 6 महिन्याचे सुद्धा वर्कशॉप्स असतात. सो ते सगळं अटेंड करणं, कॉन्फरन्स अटेंड करणं, स्टडी पेपर्स रीड करणं, हे सगळं खूप गरजेचं असतं स्वतःला अपडेट करण्यासाठी. हे प्रॅक्टिस करताना बऱ्याचदा असं होतं की आता घरचाच डॉक्टर आहे बाबा, तर असं बऱ्याचदा नातेवाईकांकडे गेलं की आम्हाला हे सजेशन द्या, आम्हाला ते होतंय. असे कधी अनुभव आलेत का, किंवा त्याला रिस्पॉन्स कसा असतो? हो, खूप असे अनुभव खूप आहेत ॲक्च्युली. म्हणजे एकदा तर मी सांगेन की माझ्या नंदेच्या लग्नासाठी मी शॉपिंग करायला गेले होते
साड्यांची मी शॉपिंग करते. साडीच्या शोरूममध्ये मी थांबलेली आहे आणि एक रिलेटिव्हनी येऊन विचारलं की अगं ऐक ना, माझ्या ना इकडे खूप दुखते, मी काय करू? आणि मी त्यांना म्हटलं की मी इथे आत्ता तुम्हाला सांगू नाही शकत की काय करायचं आहे. तुम्ही मला फोन करा, मी फोनद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आपण नक्कीच कन्सल्ट करून ठरवूयात की काय करायचं आहे. सो असे अनुभव खूप येतात. कुठे लग्नात तुम्ही गेला आहेत किंवा कुठल्या फॅमिली इव्हेंटला गेला आहेत आणि लोकांचं असतं की अगं माझं हे दुखते, अगं माझ्या रिलेटिव्हला असं असं झालं आहे, सो काय करायला हवं. तर आणि छान वाटतं की तुम्हाला अप्रोच करतायत लोकांमध्ये पण अवेअरनेस वाढतोय आणि त्यासाठी लोक येऊन विचारतात. हे नक्कीच छान वाटतं. मॅम, बऱ्याचदा फिजिओथेरपी आणि योगा एक्सरसाइजेस याच्यात बऱ्याचदा लोकांचं कन्फ्युजन असतं की लोकांना बऱ्याचदा वाटतं की योगाच्याच एक्सरसाइज आहेत. तर त्याबद्दल तुम्ही अवेअरनेस कसं लोकांमध्ये जागृत करा? हा खूप महत्त्वाचा प्रश्न तू विचारला ॲक्च्युली ओमकार. कारण लोकांना फिजिओथेरपीला घेऊन इतके गैरसमज आहेत ना की हे फक्त योगाच दाखवतात किंवा हे बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की फिजिओथेरपी म्हणजे मसाज आहे, बट असं बिलकुलच नाही आहे. त्यामुळे मी ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच खूप डिटेलमध्ये देईन की फिजिओथेरपीमध्ये काय असतं ना की जेव्हा तुम्ही तुमचा एखादा प्रॉब्लेम घेऊन फिजिओथेरपिस्टकडे जाता, फिजिओथेरपिस्ट तुम्हाला इव्हॅल्युएट करतात तुमच्या प्रॉब्लेमला की नक्की प्रॉब्लेम काय. मग त्या इव्हॅल्युएशनवरनं, त्या एक्झामिनेशनवरनं तुमचं डायग्नोसिस ठरतं की जे काही झालं आहे ते का झालं आहे, त्याचं कारण काय. आणि मग ते कारण शोधून त्याला मुळापासनं ट्रीट केलं जातं. सो फिजिओथेरपीचा जो इफेक्ट असतो तो पण खूप लाँग टर्म असतो. आणि फिजिओथेरपी ट्रीटमेंटमध्ये जर तू बघितलंस तर बऱ्याच वेग ट्रीटमेंट्स असतात. जसं की एक्सरसाइज तर क्रुशल पार्ट आहेच आहे फिजिओथेरपीचा, पण त्यातही काय असतं की एक्सरसाइजेस म्हणजे असं नाही की जनरलाइज्ड योगा, की तू बॅक पेनसाठी गेला आणि तुला जनरलाइज्ड योगा दाखवले, असं नाही होणार. तुला तुझ्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी कुठल्या एक्सरसाइज करायच्या आहेत, कुठल्या नाही करायच्या आहेत, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. त्यानंतर त्यासोबतच मोडॅलिटीज असतात, मशीन्स असतात वेगवेगळे, जसं की ट्रॅक्शन आहे, स्टिम्युलेशन आहे, मसल स्टिम्युलेशन आहे, पेन रिलीफ करण्यासाठी टेन्स आहे, IFT, म्हणजे असं खूप सारे ट्रीटमेंट्स असतात, टेक्निक्स असतात मोबिलायझेशनच्या. म्हणजे सपोज फ्रोझन शोल्डर असेल, खांदा आखडला आहे किंवा पोस्ट फ्रॅक्चर एखादा जॉईंट आखडला आहे, तर त्याला असं नाही की फक्त एक्सरसाइज दिला आणि झालं. त्याला पर्टिक्युलर इव्हॅल्युएशन करून की कुठली मसल टाईट आहे, मग त्या पर्टिक्युलर मसलला स्ट्रेचिंग देणं, कुठला जॉईंटच्या, कुठल्या जॉईंट्समध्ये पण बरेच पार्ट्स असतात की लिगामेंट आहे, मसल आहे, बोन्स आहे, नेमका कुठला पार्ट जाम झाला आहे किंवा कुठला पार्ट आखडला आहे, त्यानुसार मग त्याला मोबिलायझेशन द्यायचं आहे की स्ट्रेचिंग द्यायचं, हे सगळं ठरवलं जातं आणि अकॉर्डिंगली तुमचं ट्रीटमेंट प्लॅन केलं जातं. आणि फिजिओथेरपीमध्ये असं नाही आहे की तुम्ही वन टाईम फिजिओथेरपिस्टला व्हिजिट केला आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. यू नीड टू व्हिजिट ॲटलिस्ट 8 टाईम्स और 10 टाईम्स, और काही काही केसेसमध्ये, म्हणजे जसं की स्पेशली न्यूरोच्या, स्पायनल कॉर्ड इंजुरी असेल, पॅरालिसिस असेल, ह्या केसेसमध्ये तर मंथ्स किंवा इयर्स पण जाऊ शकतात तुम्हाला कम्प्लिटली रिहॅब होऊन तुमच्या प्रिव्हियस लाईफवरती यायला. सो ट्रीटमेंट्सचे खूप प्रकार असतात, फक्त योगा किंवा मसाज असं काही नसतं. मॅम, आपण यासोबत आता रॅपिड फायर राऊंडकडे येणार आहोत. तुम्हाला कोणती केस सॉल्व्ह करायला आवडेल, रेग्युलर ज्या असतात त्या किंवा एखादी नवीन चॅलेंजिंग केस? नक्कीच नवीन चॅलेंजिंग केस करायला आवडेल, कारण की त्या केसमध्ये जेव्हा तुम्हाला सक्सेस मिळतं ना, तो आनंदच वेगळा असतो. ओके, डॉक्टर मयुरी अगरवाल यांना 5 शब्दामध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर ते कोणते असतील? मला असं वाटतं मी खूप पेशंट आहे, म्हणजे आणि ते मला दोन्हीकडे कामी पडतं, पर्सनल ॲज वेल ॲज प्रोफेशनल लाईफमध्ये. त्यानंतर अंडरस्टँडिंग, रेडी टू वर्क ॲट एनी टाईम. त्यानंतर आय थिंक आय कॅन बॅलन्स पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ व्हेरी वेल, अँड दॅट्स इट आय गेस. तुमची सुपर स्ट्रेंथ कुठली? सुपर स्ट्रेंथ, आय थिंक माय ॲबिलिटी टू वर्क, वेदर इट इज लाईक घरातलं काम असेल किंवा मग प्रोफेशनल पेशंट्स करणं असेल. कारण की स्वतःची तारीफ म्हणून नाही, पण जेव्हा पण मी पेशंट्स करते त्यावेळेला त्यांच्या साईडने मला नेहमी पॉझिटिव्हच येतं की तुमच्या ट्रीटमेंटनी आम्हाला खूप रिलीफ झाला आहे किंवा खूप इफेक्ट झाला, आणि मला वाटतं दॅट इज द पॉझिटिव्ह. तुम्ही ॲक्टिंग पण करता, तर कॉमेडी ॲक्टर तुमचा कोण? फेवरेट कॉमेडी ॲक्टर? फेवरेट कॉमेडी ॲक्टर यार मला आठवत नाही आहे ॲक्च्युली. जॉनी लिव्हर नक्कीच आहे, कारण खूप वर्षांपासनं करत आहे आणि
मला खरं तर आत्ता यावेळेला आठवत नाही आहे सध्याचे. चल, आणि तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही घर क्लिनिक सर्व मॅनेज करता, स्वयंपाकही तुम्ही खूप छान करता. मी टेस्ट केला नाही आहे पण खूप छान करता असं ऐकून आहे. सो कुठली अशी डिश आहे की तुम्हाला असं वाटतं मी खूप छान बनवते? वेल मला असं वाटतं की मी दाल बाटी माझी स्पेशालिटी आहे आणि छोले भटुरे हे 2 डिश मला असं वाटतं की मी खूप छान बनवते. आणि कुणी जरी आलं घरी पाहुणे, रिलेटिव्ह असतील, फ्रेंड्स असतील, तर मी या 2पैकी एक डिश नक्कीच त्यांना खाऊ घालत असते. सो ह्या दोन्ही माझ्या स्पेशालिटी आहेत. सो मॅम, तुम्ही सगळं मॅनेज करता, क्लिनिक देखील मॅनेज करता. अशाच पद्धतीनं जे कोणी फिजिओथेरपीमध्ये येण्यास उत्सुक असतील त्यांना तुमचं काय गायडन्स राहील? मला त्यांना सगळ्यांना हेच सांगायचं आहे की सगळ्यात आधी तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला हे करायचं आहे. एकदा तुम्ही ठरवलं की तुम्हाला फिजिओथेरपिस्ट व्हायचं आहे, त्यानंतर मग तुम्हाला मी ऑप्शन सांगितलेत की तुम्हाला बॅचलर्स करायचं आहे. जर क्लिनिकल्समध्येच राहायचं असेल तर मास्टर्स नाही केलं तरी चालेल. आणि ॲकॅडेमिक्स पण खूप चांगली संधी आहे की तुम्ही ॲकॅडेमिक्समध्येही जाऊ शकता. आणि जसं मी ऑलरेडी सांगितलं की तुम्हाला सक्सेसफुल राहण्यासाठी स्वतःला अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस तरच तुम्हाला सक्सेस मिळेल. कारण की असं नाही होणार की तुम्ही 2 पेशंट केले आणि तुम्ही एक्सपेक्ट कराल की म्हणजे लोकांमध्ये तुमचं नाव होईल किंवा मग खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल, असं नाही होणार. यू नीड टू कीप प्रॅक्टिसिंग. आणि एक वेळ अशी येईल की पेशंट्स विल हॅव फेथ इन यू अँड दे विल डेफिनेटली कम टू यू. मित्रांनो, या होत्या डॉक्टर मयुरी अगरवाल मॅम. फिजिओथेरपी या क्षेत्राविषयी मॅमने आपल्याला सविस्तरपणे माहिती दिली आहे. अशाच पद्धतीनं अनेक यशस्वी लोकांची माहिती किंवा मार्गदर्शन, मतं जाणून घेण्यासाठी आपण आमच्या मराठी पॉडकास्ट पुष्प या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसंच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.